तारक तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. पाणी प्या. काय झालंय? 1 मिनिट, तुम्ही मला सांगा, कसला विचार करून हसत होता तुम्ही? अरे आपल्या गोकुळधाम सोसायटीचा विचार करून हसत होतो अंजली. कमालची सोसायटी आहे ना आपली. किती संकट येतात, येतच असतात संकट, पण सगळं काही ठीक होऊन जातं. आज बघ चंपक काका हरवले, बघ ठाण्याला पोचले, पण एकंदर सगळं ठीक झालं. तारक, हेच तर मॅजिक आहे माझ्या गोकुळधाम सोसायटीचं. ते तर आहे, पण खासियत गोकुळधामच्या रहिवाशांची. हे लोक शेजाऱ्यांना कुटुंबापेक्षा श्रेष्ठ समजतात. एक्झॅक्टली. शेजारी परिवारापेक्षा श्रेष्ठ कसा असतो त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे माझी गोकुळधाम सोसायटी. घ्या, आता पाणी प्या तुम्ही. बंधुभावाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपली सोसायटी. आणि एकाहून एक नमुने आहेत आपल्या सोसायटीत. आता जेठालालच बघ. आता असं काय केलं जेठा भाऊजींनी? मी तर आज असा विचार करत होतो की काकाजी सापडल्यानंतर जेठालाल सर्वांना पद्मावती भोजनालयात जेवायला नेईल, पण तो काही बोललाच नाही. तारक, जेठा भाऊजी काकाजींसाठी किती काळजीत होते, आणि अशा परिस्थितीत त्यांच्या डोक्यात हा विचार नाही येणार ना? अरे आली पाहिजे ना अंजली. एका परम मित्राला कळलं तर पाहिजे की एका मित्राला भूक लागली. चल जाऊ दे, त्याच्या डोक्यात नाही आलं, पण तुझ्या डोक्यात तर आलं पाहिजे ना अंजली की तुझ्या नवऱ्याला भूक लागली आहे. ओ अच्छा, सरळ सरळ सांगा ना की अंजली भूक लागली आहे, जेवायला दे. सिंपल. पण आज हात जोडून विनंती आहे तुम्हाला देवीजी, आज मला हे गवत सारा फ्रूट साड काही खायला घालू नका. एवढी धावपळ केली आहे मी, आज मला आवडतं जेवण पाहिजे बस. ओ माय गॉड तारक, हे तुम्ही काय बोललात? काय बोललो? माझ्या मनातली गोष्ट. आज मी विचार करून ठेवलाच होता की आज मी तारकना डाएट फूड नाही खाऊ घालणार, त्यांचे आवडते पदार्थ खायला देणार. अरे वा. सांगा काय खायचंय तुम्हाला? जास्त काय नाही, बस ते आपलं ते बटर दम आलू, बटर छोले, बटर पनीर आणि बटर कुलचा, बाकी काय नाही. हे सगळे आयटम बनतील पण विदाउट बटर. अहो, मसालेदार जेवणाच्या नावाने तरी जरा हसा मिस्टर मेहता. चला ठीक आहे. तुम्ही बसा, मी पटापट बनवते. मी तर हसतोय, पण जेठालालच्या चेहऱ्यावर जे हसू आलं काकाजींना भेटून, देव करो ते हसू कायम राहो. बापूजी, हे काय बापूजी, तुमच्या डोळ्यात अश्रू? अरे नाही नाही जेठ्या, अरे हे तर आनंद अश्रू आहेत. माझा मुलगा आणि माझा नातू माझ्यावर केवढं प्रेम करतात, हे पाहून जरा डोळ्यात पाणी आहे. आणि आजोबा, तुम्ही सुद्धा आमच्यावर किती प्रेम करता. हो हो बेटा, हो. देवाचे खूप खूप आभार, तुम्ही सापडलात बापूजी. हो आजोबा, तुम्हाला चष्म्याविना खूपच त्रास झाला असेल ना? हो बेटा, मला तर त्रास झालाच, पण माझ्यामुळे तुम्हाला लोकांना जो काही त्रास झाला ना, माझ्यामुळे पूर्ण गोकुळधामला त्रास झाला. आणि जेठ्या, मी जेव्हा हरवलो तेव्हा तुझी काय अवस्था झाली मी समजू शकतो. नाही नाही बापूजी, तुमच्या त्रासासमोर माझा त्रास तर काहीच नाही बापूजी. बिना चष्म्याचा किती त्रास झाला तुम्हाला. अरे भाऊ जेठ्या, करता करविता तर परमेश्वर आहे. तोच संकटामध्ये टाकतो आणि त्याच्यावर आस्था ठेवली तर तोच वाचवतो. करेक्ट आजोबा, ज्या मुलाने तुम्हाला ठाण्याच्या गोकुळधाम सोसायटीत पोहोचवलं, तो तुमच्यासाठी परमेश्वराचंच रूप होतं. बिलकुल बिलकुल, मी तर म्हणतो त्या रामधूनमुळेच बापूजी भेटले. अच्छा जेठ्या, या रामधूनवरनं आठवलं, तुला रामधून करायला सासूबाईंनी सांगितलं ना? हा, वाया सुंदर. म्हणजे माझं डायरेक्ट बोलणं नाही झालं सासूबाईंशी, त्यांनी सुंदरला सांगितलं, सुंदरने मला सांगितलं. मग तू सुंदरला फोन करून सांगितलंस की मी मिळालोय म्हणून? अहो नाही बापूजी, तुम्ही भेटल्याच्या आनंदात ना मी त्याला सांगायचंच विसरलो. अरे भाऊ जेठ्या, लगेच सुंदरला फोन करून सांगून टाक की मी मिळालोय म्हणून. तो पण टेन्शन मध्ये असेल ना. अरे कोणाचा फोन आहे? माहित नाही, कोणी अनोळखी नंबर आहे. हॅलो. हा माय डिअर भाऊजी. सुंदर तू? अरे परत तू तुझा नंबर बदललास? अरे तुझे किती नंबर मी सेव्ह करू भाऊ? माय डिअर भाऊजी, माणसाची ओळख त्याच्या फोन नंबरने नाही, त्याच्या कर्माने होत असते. यासाठीच तू सारखा सारखा नंबर बदलत असतोस नाही? काय? नाही काय नाही, तू हे सांग ना की फोन का केलास तू? अरे माय डिअर भाऊजी, मी हे विचारायला फोन केलाय की बापूजींचा काही पत्ता लागला का? अरे हो हो, सापडले बापूजी, सापडले. काय बापूजी सापडले? अरे बस 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 बस, कीर्तन थांबवा.
बापूजी सापडले. हे काकाजी मिळाले, काकाजी मिळाले. श्री रामचंद्र भगवान की. अरे काय माय डिअर भाऊजी, तुम्ही पण बापूजी सापडावे म्हणून आम्ही इथे रामाचा जप करतोय आणि तुम्ही असे आहात की बापूजी सापडले तरी आम्हाला सांगत नाही. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना मला. अच्छा, तू पण तिथे रामधून करवतोय? हा तर अरे तुमचे बापूजी म्हणजे माझे बापूजी. मी आणि माझ्या मित्रांनी जे कोणी दिसेल त्यांना पकडून पकडून रामाचं कीर्तन करायला सुरुवात केली. ए वैलू, जाऊ दे त्यांना, बापूजी सापडले. थँक्यू काका, थँक्यू. तुमचे पाय एकदम शुभ आहेत. हा बोला बोला माय डिअर भाऊजी, बोला. आणि तू खास करून सासूबाईंना बापूजी आणि आमच्याकडून थँक्यू बोल. हा की त्यांची ही जी रामधून वाली आयडिया होती ना, त्याच्यामुळे बापूजी सापडले. हो माय डिअर भाऊजी, आईने सांगितलेला प्रत्येक उपाय नेहमीच कामाला येतो बघा. माय डिअर भाऊजी, मी काय म्हणतो, माझ्या सगळ्या मित्रांनी मनापासून आत्म्यापासून कीर्तन म्हटलंय, यामुळे बापूजी परत आलेत. आता मी काय विचार करतो की त्या सर्वांना छान मोठ्या हॉटेलात जेवायला नेऊ. जेवायला नाही, हिशोबाचं काय ते आपण नंतर बघू. जास्त खर्च काय होणार नाही. 21,000 मध्ये सगळं काही ऍडजस्ट करू. 21,000? किती लोक आहेत? मोजले नाहीत पण खूप सारे लोक आहेत. जेवणाचं बिल 21,000? जास्त वाटतंय का? मग एक काम करतो मी, या सर्व लोकांना लक्झरी मध्ये बसून मुंबईला घेऊन येतो. तिथे तुम्हाला रिजनेबल हॉटेल मध्ये जसं जेव घालायचंय तसं जेव घाला. नाही भाऊ, कुणालाही इथे आणायची काही गरज नाहीये. तू तिथेच सगळ्यांना खाऊ घाल. हा मी म्हणजे हिशोब आपण नंतर समजून घेऊ. वा वा डिअर भाऊजी, वा. खरंच तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. आणि तुझं बिल पण नेहमी मोठं असतं. चला चला भाऊजी, मी फोन ठेवतो. हा बाय. हा ठीक आहे. चल भाऊ जेठ्या, तू थकला असेल, आता जाऊन झोप जा. बापूजी तुम्ही पण झोपा, मग आम्ही जातो. या या. अरे आज काय तर झालं? चष्मा आहे ना. सॉरी सॉरी सॉरी. या या. अरे बापूजी, हे काय करताय तुम्ही? काय झालं? नाही, तुम्ही चष्मा का काढताय? अरे मला झोपायचंय, चष्मा घालून नाही झोपू शकत ना. हा ते पण आहे. का काय झालं? नाही म्हणजे जेव्हापासून तुमचा चष्मा तुटलाय, मनात एक भीती बसलीये की तुम्ही चष्मा काढून झोपाल आणि परत चष्मा तुटायला नको ना. मग तुला काय म्हणायचंय, मी चष्मा घालून झोपू? नाही, ते तर पॉसिबल नाहीये ना. विचारतोय, सांगतोयस की विचार करतोय? अरे जेठ्या, तू काळजी करू नको. हे आहे ना, हे चष्म्याचं कव्हर आहे ना जेठ्या, त्याच्यात ठेवून देईन, मग चष्मा नाही तुटणार. हा काळजी करू नको. जा जाऊन झोप. तुम्ही झोपा, मी तुमचे पाय दाबतो. अरे नाही नाही. हो नाही काय बापूजी, आज तुम्ही किती चालला आहात, थकला असाल, थोडा आराम मिळेल ना बापूजी. चला चला झोपा झोपा. ठीक आहे, 1 मिनिट थांब. हा तक्क्या पण मला दे. ये ये बस. ओके. अरे बाबा काय करतोय? काय झालं? कोण आहे? हा टप्पू बापूजी माझे पाय दाबतोय. अरे वा. पप्पा तुम्ही सुद्धा थकले असाल ना. अरे नाही बेटा, मी काही थकलेलो नाहीये. नाही अरे जेठ्या, करू दे त्यालाही थोडीशी सेवा करू दे.